एका शांत गावात एक माऊ राहत होती. तिचं नाव होतं सॉफी. ती खूपच हुशार, शांत आणि नेहमी रात्री बाहेर फिरायची. दुसऱ्या बाजूला गावाच्या दुसऱ्या टोकाला टॉमी नावाचा एक मोठा पण मृदू स्वभावाचा कुत्रा राहत होता. तो दिवसभर अंगणात खेळायचा, पण रात्री अचानक गायब व्हायचा. सगळ्यांना वाटायचं मांजर आणि कुत्रा म्हणजे शत्रू. पण कोणालाच माहीत नव्हतं की सॉफी आणि टॉमी होते गुप्त मित्र. गावात एक विचित्र गोष्ट घडू लागली. रात्री लोकांच्या घरातले खेळणे, चष्मे आणि खिडक्या आपोआप उघडू लागल्या. लोक घाबरले. सर्वांनी ठरवलं हे नक्कीच एखादं भूत असणार. पण सॉफी आणि टॉमीला माहीत होतं की हे काहीतरी वेगळंच आहे. दोघंही रात्री गुपचूपपणे भेटले आणि हे रहस्य उकलण्याचं ठरवलं. ते दोघं गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वाड्यात गेले. त्या वाड्यात एक लपलेली सुरंग होती. आत अंधार होता, पण सॉफीच्या डोळ्यांनी आणि टॉमीच्या हुशारीने त्यांना वाट सापडली.